महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या ठाकरे बंधूंची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। मुंबईमध्ये बॅनर्स लागलेले आहेत आणि त्यामध्ये मुंबईचा एकच ब्रँड ठाकरे ब्रँड अशा आशयाचे बॅनर्स आपल्यासोबत प्रवीण दरेकर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दोन्ही भाऊ एकत्र येतील याची चर्चा सध्या संपूर्ण मराठी माणसांमध्ये रंगताना पाहायला मिळते। काय म्हणाल? नाही, या संदर्भामध्ये जेव्हा हे कृतीत उतरेल तेव्हाच त्यावर भाष्य करणं अर्थपूर्ण होईल। कारण मला वाटते ज्या वेळेला उद्धवजी ठाकरे साहेबांनी राज ठाकरे सोबत राहणं आवश्यक होतं त्यावेळेला झिडकारलं। मला वाटतं काल संदीप देशपांडे यांनी उत्तमपणे वर्णन केलं की 14 असेल 17 असेल त्यावेळेला उद्धवजी ठाकरेंकडून मनसेला धोका देण्यात आला आणि त्याच्यामुळं आज मनसेच्या कार्यकर्त्यांचा विश्वास राहिलेला नाही की आज गरज म्हणून उद्धवजी ठाकरे साहेब मदतीचा हात द्यायला तयार होतील राज ठाकरे साहेबांच्या वक्तव्यावर। पण आता महाराष्ट्र हिताचं सांगू नका, आज तुमची राजकीय गरज म्हणून अशा प्रकारचं जर भविष्यात काय झालं तर तसा उल्लेख करता येईल। कारण महाराष्ट्र हित हे सरकार नीट जपते। आज तुम्ही हित जपायला ना महापालिकेची सत्ता तुमच्याकडे, ना राज्याची सत्ता, ना देशाच्या सत्तेत काही आपलं अस्तित्व, आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला विकासाकडे न्यायचं असेल, महाराष्ट्राचं हित जोपासायचं असेल तर मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सक्षम आहेत। आपण बघाल 3 महिन्याचा कृती आराखडा ॲक्शन प्लॅन बनवून आज महाराष्ट्र गतीनं त्या ठिकाणी विकासासाठी पुढे जातो आहे। आणि त्याच्यामुळं तुम्हाला नजीकच्या काळामध्ये मुंबईचं हित, महाराष्ट्राचं हित देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली कसं जोपासलं जातं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल। मुंबईच्या बाबतीतसुद्धा आज इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये सरकार काम करतं आहे। MMRDA रिजन आज सर्वार्थानं विकसित होतो आहे। त्याच्यामुळं महाराष्ट्र हित विकासाच्या मुद्द्यावर असं काही बोलून एकत्र येऊ नका किंवा जनतेला गुमराह करू नका। कारण महाराष्ट्रातील जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचं हित कोण जपू शकतं याचा जनाधार फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी दिलेला आहे। नक्कीच, पण एक महत्त्वाचा विषय आहे, तुम्ही या ठिकाणी म्हणतायत की जनाधार दिलेला आहे। दुसरीकडे एक राज ठाकरे यांनी ऑफर दिली तर उद्धव ठाकरे यांनी अटी शर्ती ठेवलेल्या आहेत। त्यामुळे तुम्ही सुद्धा एकेकाळी मनसेमध्ये राहिलेला आहात, त्यामुळे जे काही प्रयत्न यापूर्वी झालेले तशाच प्रयत्नांना आता यश येईल असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं यावरनंच मनात किती स्वच्छ आणि स्पष्ट उद्देश आहे हे दिसून येतं। जर बिनशर्त त्या ठिकाणी एकत्र येऊ म्हटलं असतं तर विषय संपत होता, परंतु त्याच्यावर अटी शर्ती लहान मुलं करतात ना, तू माझ्या जागेत यायचं नाही, तू माझ्याशी बोलायचं नाही, असं कोणी जेवायला बोलवायचं नाही, कोणाच्या बाजूला बसायचं नाही। मला वाटतं पोरकटपणाने रडीचा डाव आहे। अशाने मनोमिलन होत नसतं। मनोमिलन हे स्वच्छ मनाने, मोकळ्या मनाने, पारदर्शकतेतनं होत असतं। फडणवीसांनी मोठं मन दाखवलं मुख्यमंत्री, ते म्हणतात की दोन्ही भाऊ एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल। फडणवीस साहेब हा मोठ्या मनाचाच माणूस आहे, हे एकदा नाही अनेकदा त्यांनी दाखवून दिलं आहे। जेव्हा युती तुटली त्याही वेळेला भारतीय जनता पार्टीने युती तुटली नव्हती। युती राहावी म्हणून देवेंद्रजींचा आग्रह होता, त्यांनी कमीपणा घेऊन उद्धवजींना सतत संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु तेव्हा ते हवेत होते, अहंकार होता। त्याच्यामुळे देवेंद्रजींनी सातत्यानं मोठं मन दाखवलं आहे, प्रसंगी अनेक वेळा कमीपणा घेतला आहे। त्याच्यामुळं देवेंद्रजींना 2 कुटुंब एकत्र येत असतील एकाच घराण्यातील तर त्याविषयी महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी मोठं मन दाखवून आनंदच होईल असं बोलले। आता हिंदी भाषा तिसरी सक्तीची करण्यात आली, यावर राज ठाकरे म्हणतायत की मराठीला कुणी जर हात लावेल तर मग अंगावर धावून जाणार असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। पियुष गोयल यांना संदीप देशपांडे यांनी एक पत्रसुद्धा लिहिलेलं आहे। त्यासोबतच उद्धव ठाकरे सुद्धा म्हणतायत की जर मराठी भाषेला कुठे हात लावायचा प्रयत्न केला, हिंदी भाषेची सक्ती केली तर लाथ मारून हाकलून देऊ। याला उत्तर कसं देणार? नाही, या बाबतीत मराठी भाषेला कोणी हात लावला
तर ते जे करू इच्छितात त्याच्या डबल भारतीय जनता पार्टी पुढं आहे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की मराठी भाषेला पर्याय नाही, अल्टरनेट नाही, ती भाषा तुम्हाला सक्तीची आहे, आलीच पाहिजे ही भूमिका आहे. पण तुम्ही हिंदी जी संपर्कासाठी भाषा आहे तिला त्या ठिकाणी राजकीय इश्यू करून राजकीय पोळी भाजणार असेल तर ब्रिटिशांची इंग्रजी भाषा आहे, त्या संदर्भात तुमची भूमिका काय आहे? त्याच्यामुळं मला वाटतं मराठीच्या बाबतीत ते जेवढे आग्रही आहेत त्यापेक्षा शतपटीनं भारतीय जनता पार्टी आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आग्रही आहेत. त्यासाठी मराठीच्या उदात्तीकरणासाठी किंवा त्या ठिकाणी जतन करण्यासाठी जे करावं लागेल ते आम्ही करू इच्छितो. नव्हे मराठीला राजभाषा अभिजात दर्जा देण्याचं काम आमच्याच सरकारने केलं. मुख्यमंत्र्यांच्या मागणीनुसार माननीय पंतप्रधानांनी अभिजात भाषेचा दर्जा दिला, जो अनेक वर्ष त्या ठिकाणी ना काँग्रेस देऊ शकली, ना शिवसेनेचं सरकार केंद्रात सत्तेत होतं सहभागी तेव्हा देऊ शकली, की ना कोणी देऊ शकलं. त्याच्यामुळं मराठी भाषेच्या विषयी केवळ पुतणा मावशीचं प्रेम असून चालत नाही. त्यासाठी ग्राउंडवर मराठीच्या उदात्तीकरणासाठी, मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी प्रत्यक्षात प्रयत्नांची गरज आहे. अजितदादांनी पण यावर टीका केली आहे मनसेवरती आणि अजितदादा म्हणतात की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीनं जर कोणी भूमिका घेत असेल तर ते योग्य नाही आहे. तुम्हाला देखील योग्य वाटतं ते जे म्हणाले ते? नाही, मला वाटतं ते म्हणाले की मी या वादात पडत नाही असे मी ऐकलं आहे. परंतु या संदर्भामध्ये आमचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. तीच आमची भूमिका आहे. आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. राष्ट्राच्या संपर्कासाठी त्या ठिकाणी हिंदी जर भाषा असेल तर त्याच्यावर राजकारण होता कामा नये, परंतु मराठीला पर्याय होऊ शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी त्याच्यावर कुठे राजकारण करू नये. आम्हीही मराठीसाठी वाटेल ते करण्याची तयारी असणारी कार्यकर्ते, नेते आणि पक्ष आहे. नक्कीच. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा विधान केलेलं आहे की वाल्मिक कराड याचा 20 वर्ष हत्येसाठी धनंजय मुंडे यांनी वापर केला आणि ज्यावेळी त्यांना वाटलं की आता त्यांचा योग्य उपयोग होत नाही आहे त्यावेळी त्यांना अशा पद्धतीने एक्सपोज केलं. कसं पाहता याकडे? मला वाटतं आता हा विषय पुन्हा जरांगेंच्या बाबतीत पुन्हा चर्चा, पुन्हा ॲक्शन रिॲक्शन काही आवश्यकता नाही. सरकार प्रत्येक गोष्टीत बारकाईनं लक्ष घालते, कारण आम्ही एकमेकांवर बोलायला लागलो त्यावरनं मूळ विषय राहतात बाजूला, त्या ठिकाणी वादविवाद निर्माण होतात. त्यामुळं या विषयावर मी भाष्य करू इच्छित नाही. बीडमध्ये पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला अशी परिस्थिती तुम्हाला वाटते? कारण एका कॉलेजच्या युवतीनं त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे. पुण्यामध्ये सुद्धा अशीच घटना घडली ससून रुग्णालयामध्ये आणि नवी मुंबईमध्ये सुद्धा एका तरुणीसोबत अशाच पद्धतीचा प्रकार घडलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडल्या तिथे सरकारने कडक कारवाईचे आदेश दिलेत. आपण बघाल मंगेशकर रुग्णालयाला डॉक्टर नाही, त्या ठिकाणी कोणी पाठीशी घातलं नाही, कडक कारवाई झाली. राज्याचे गृहमंत्री सक्षम आहेत. त्याच्यामुळे जिथे जिथे अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत तिथे त्यांचे तात्काळ कारवाईचे आदेश जात आहेत आणि आणखी कडक उपाययोजना करत या अशा घटना होऊ नये याची सरकार काळजी घेते. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर प्रवीण दरेकर यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडली आणि सर्व प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिलेले आहेत. कॅमेरा पर्सन कमलेशसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.